आजच्या घडीला महाराष्ट्रातील जवळजवळ सर्वच धरणे भरली आहेत। मुसळधार पावसाने सर्वत्र धुमाकूळ घातला असल्याने सर्वत्र नदी नाले ओसंडून वाहत आहेत। त्यातच दहिवली येथील उल्हास नदीवर पुलावरून पाणी वाहत आहे, त्यामुळे तेथील वाहतूक सध्या बंद करण्यात आली आहे आणि नागरिकांना घराबाहेर न पडण्याचे आवाहनही केले जात आहे। तसेच अनेक ठिकाणी खबरदारीची उपाय म्हणून अनेक धरणांचे दरवाजे उघडून पाण्याचा विसर्ग नदीपात्रात करण्यात येत आहे। जलसंपदा विभागाला विनंती करण्यात येत आहे की रात्रीच्या वेळेस पाण्याचा विसर्ग करू नका। सध्याची परिस्थिती अशी आहे की दुथडी भरून वाहणाऱ्या नदीपात्रात पाणी सोडले तर नदी किनाऱ्या असणाऱ्या अनेक गावांना किंवा शहरांना पुराचे पाणी शिरून 1989 पेक्षा जास्त हाहाकार होईल। यात मोठ्या प्रमाणात वित्तहानी होईल आणि अनेक ठिकाणी जीवितहानी होण्याची शक्यता नाकारता येत नाही। प्रशासकीय अधिकाऱ्यांनी सर्व शक्यतांचा अभ्यास करून निर्णय घ्यावा अशी विनंती उदय पाटील यांनी केली आहे। यावर्षी पावसाळा मे महिन्यातच चालू झाला, म्हणजे दरवर्षीच्या तुलनेमध्ये 1 महिना अगोदर पावसाळा सुरू झाला आणि अगदी पाऊस सुरू झाल्यापासून आज तागायत त्याने 1 दिवसाची उसंत घेतली नाही। त्यामुळे महाराष्ट्रातली जवळजवळ सर्व धरणं भरली आहेत किंवा भरण्याच्या मार्गावरती आहेत आणि गेले 4-5 दिवस अतिप्रचंड पाऊस पडत आहे। सातत्याने पडणाऱ्या पावसामुळे धरणाच्या पातळ्यांमध्ये वाढ झालेली आहे आणि सर्वत्र नदी नाले सुद्धा तुडुंब भरत आहेत। अशा वेळेस धरणाचे दरवाजे जर उघडले तर मोठ्या प्रमाणामध्ये वित्तहानी किंवा जीवितहानी होऊ शकते। 1989 साली अशाच प्रकारची पूरसदृश परिस्थिती निर्माण झाल्यानंतर जलसंपदा विभागाने कुठल्याही गोष्टीचा विचार न करता धरणाचे दरवाजे उघडले आणि त्यावेळेस जांभूळपाडा वाहून गेला किंवा कर्जत वाहून गेला, अनेक ठिकाणी पूर आले आणि अशाच प्रकारची पुनरावृत्ती होऊ नये म्हणून जलसंपदा विभागाला माझी विनंती राहील की धरणाचे दरवाजे उघडायचे असतील तर रात्रीच्या वेळेस न उघडता ते दिवसा उघडावेत। सर्व नागरिकांना याची पूर्वकल्पना द्यावी, एकूण सारासार परिस्थितीचा विचार करावा आणि धरणाचे दरवाजे किती उघडावेत याप्रमाणे अभ्यास करून मगच तसं करावं। अन्यथा 89ची परिस्थिती पुन्हा या ठिकाणी उद्भवू शकते आणि जीवितहानी आणि वित्तहानी होऊ शकते। तेव्हा कृपया आपण सर्व गोष्टींचा विचार करूनच पुढील कार्यवाही करावी ही विनंती।